नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, SIR 2026 महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेले आहे. परंतु या वेळेस जे फॉर्मसुद्धा वितरित झाले असताना बरेच जण यामध्ये चुका करताना दिसत आहेत. नेमकं ह्या चुका कुठे होत आहेत आणि त्या चुका टाळायच्या कशा याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. मित्रांनो, जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत किंवा इतर गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, माहिती आपल्याला SIR फॉर्म मिळालेला आहे, पण ती SIR फॉर्म भरत असताना 2 कॉलम असल्यानं कोणती माहिती कुठे भरायची यामध्ये मतदार चुका करत आहेत. त्यामुळे काय होते, ते फॉर्म रिजेक्ट होतात. तसंच तिथं जन्मतारीख लिहिताना किंवा नातेसंबंध लिहिताना सुद्धा ह्या चुका झालेल्या आढळून आलेल्या आहेत. चला तर मित्रांनो, सुरू करूया. याच्यामध्ये 4 शक्यता आढळतात. त्याच्यातली पहिली आपण शक्यता इथं बघूया. जी पहिली शक्यता आहे की जर वरती नाव तुमचं लक्ष्मण विठोबा वाडे आहे इथं. आता बघा, 2002च्या यादीमध्ये जर तुमचं नाव जे असेल तेच नाव जर नवीन यादीमध्ये जर आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की म्हणजे मॅपिंग 2002च्या यादीत किंवा 2004च्या यादीतील नावासोबत जर तुमची मॅपिंग जशीच्या तशी झाली असेल आणि तुम्ही जर 2002च्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचं नाव हे फॉर्मच्या डाव्या बाजूला लिहायचं आहे. त्याच्यामध्ये लिहायचं आहे जसं नाव जर 2002च्या किंवा 2004च्या यादीमध्ये आहे तेच नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. म्हणजे मतदाराचे नाव लक्ष्मण विठोबा वाडे, मग नंतर त्यांच्या वडिलांचे नाव, नातेवाईकाचं नाव विठोबा वाडे लिहिलं. ह्या दोघांमधलं काय संबंध आहे तो संबंध इथं लिहायचा मित्रांनो. म्हणजे काय, वडील लक्ष्मण वाडे यांचे वडील विठोबा वाडे आहेत, बरोबर आहे. हे झालं. नंतर जिल्हा लिहायचा, कोणत्या जिल्ह्यातील आहेत, चंद्रपूर, राज्य महाराष्ट्र, मतदारसंघ कोणता आहे तो मतदारसंघ इथं लिहायचा आहे राजुरा. मग त्यांचं 2002च्या यादीमध्ये कोणत्या क्रमांकामध्ये होतं तो त्यावेळेसचा मतदारसंघ कोणता होता, राजुरा होता आणि त्या राजुराचा क्रमांक 154. मतदार यादी क्रमांक कोणता होता, जर तो जर असेल 24 तर तो 24 नंबर. अनुक्रमांक कोणता होता तर 321. अशा प्रकारे त्यांची माहिती आहे. आता त्यानंतर काय करायचा, हा उजव्या बाजूचा रकाना यांचा रिकामाच राहणार आहे. त्यानंतर खाली काय करायचं आहे, जन्मतारीखच्या रकानामध्ये त्यांची जन्मतारीख लिहायची आहे. ते जन्मतारीख लिहिताना मित्रांनो काय करायचं, जिथं फॉर्मॅट दिलेला जन्मतारीख, दिवससाठी 2, मंथसाठी 2 आणि वर्षासाठी 4 रकाने दिलेले आहेत. त्या 4 रकान्यामध्ये तुम्हाला तो वर्ष लिहायचं आहे. त्यानंतर हे जे ऐच्छिक आहे मित्रांनो, आधार क्रमांक हा ऐच्छिक आहे, परंतु जन्मतारीख तुम्हाला बरोबर लिहिणं आवश्यक आहे. जर जन्मतारीख तुमची बरोबर नसेल किंवा त्यांना काही संदिग्धता जर वाटली तर तुम्हाला ते BLO तुम्हाला त्याच्याबद्दलचं प्रूफ मागू शकता. त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर तुमचं वडिलांचं जे आहेत वडील, आता इथं वडील आहेत कोणते, आता बघा लक्ष्मण विठोबा वाडे यांची माहिती आपण भरत आहोत. त्यांचे वडील कोण होते, विठोबा वाडे, आणि त्यांच्या आईचं नाव लक्ष्मी वाडे हे मात्र देणे आवश्यक आहे ना, आईचं आणि वडिलांचं नाव. आता ही झाली. त्यानंतर जर त्यांच्या जर कोणत्या पत्नीचं जर नाव असेल तर ते पत्नीचं नाव तुम्ही इथं चुकून खालच्या रकान्यात झालेलं आहे, हे वरती पाहिजे. म्हणजे पती किंवा पत्नीचे नाव हे वरील रकान्यात आणि नारंगाबाई हे खालच्या रकान्यात. इथं थोडं चूक झाली आहे, हे वरती पाहिजे. ओके, दुसऱ्या फॉर्ममध्ये बघू आपण. चला दुसरी कंडिशन बघू. आता दुसरी कंडिशन काय आहे बघा. दुसऱ्या कंडिशनमध्ये म्हणजे दुसरी शक्यता अशी आहे की माणसाच्या ठिकाणी बाईचं नाव राहू शकते. आता इथं आहे मंजुळा श्रीहरी कोसरे. आता त्यांचं त्या 2002च्या यादीमध्ये सुद्धा नाव मंजुळा श्रीहरी कोसरेचं आहे. मग आता त्यांचं जे नातेवाईकाचं नाव आहे ते कुणाचं येईल, त्यांचे पतीचं येऊ शकते जे असेल त्यांचं. आता इथं मी लिहिलं त्यांचं नाव पतीचं, श्रीहरी आबाजी कोसरे त्यावेळेस होते, त्यांचे कोण, पती. म्हणजे ह्या दोघांचा संबंध इथं लिहायचं आहे. त्यानंतर जिल्हा महाराष्ट्र, म्हणजे जो जिल्हा असेल, राज्य आणि मतदारसंघाचे नाव. कोणत्या यादीचं 2002च्या यादीमध्ये कोणत्या मतदारसंघात होते तर ते मतदारसंघ इथं लिहायचा आहे. त्याचा क्रमांक इथं लिहायचा आहे. यादीचा भाग क्रमांक इथे नमूद केला आहे त्यांचं 43 आणि अनुक्रमांक त्या 2002च्या यादीतलं आहे माहिती. आता काय करायचं आहे, हा मंजुळा श्रीहरी कोसरे यांची माहिती इथं खालच्या रकान्यामध्ये लिहायची आहे.
कशी लिहिली आहे मित्रांनो बघून घ्या. जन्मतारीख आहे त्याच पद्धतीनं 25/7/1980. बघा, दिवस 2 रकान्यात, महिना 2 रकान्यात आणि वर्ष आहे हे 4 रकान्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक तो ऐच्छिक आहे. मोबाईल क्रमांक द्यायचा आहे. आता त्यांच्या वडिलांचे नाव, तिथं तर आपण त्यांच्या पतीचं नाव लिहिलं होतं, परंतु त्यांच्या मंजुळा यांच्या वडिलांची माहिती तर द्यायची आणि वडिलांची आणि आईची माहिती. तर वडिलांचं नाव आहे महादेव ठोसरे आणि आईचं नाव आहे मंजिरी ठोसरे. मित्रांनो, हे जे आपण नावं घेतले आहे हे काल्पनिक नावं इथं घेतले आहेत, ते तुम्हाला फक्त समजण्यात यावे याच्यासाठी हा आपण अशा प्रकारचा फॉर्म घेतलेला आहे. आता बघा, इथं पती किंवा पत्नीचे नाव लागू असल्यास इथं तुम्ही लिहू शकता. आता त्यांच्या पतीचे नाव, पत्नीचं झाल्यामुळे पतीचे नाव श्रीहरी कोसरे या ठिकाणी येईल. अशा प्रकारे दुसरी कंडिशन झाली. म्हणजे लेडीज आणि जेंट्स हे अलग अलग पद्धतीने येऊ शकतात. त्यानंतर तिसरी जी कंडिशन आहे ती आहे, म्हणजे शक्यता ते आहे जर त्यांचं 2002च्या यादीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं जर नाव नसेल तर. आता जर इथं बघा, महादेव भारत जानकर यांचं 2002च्या यादीमध्ये नाव नाही आहे. मग त्यांचं कुणासोबत तरी त्यांची प्रोजनी झालेली आहे. मग कुणासोबत त्यांची प्रोजनी झाली आहे त्यांचं नाव ह्या ठिकाणी लिहायचं आहे. तर त्यांचे नाव लिहिलं आपण, ज्यांच्यासोबत 2002च्या यादीमध्ये प्रोजनी झाली आहे यांचं 2002च्या यादीतील जे नाव लिहिलं आपण तर ते होतं भारत सदाशिव जानकर. मग भारत सदाशिव जानकर यांचे नातेवाईक इथं नाव द्यायचं आहे. तर सदाशिव जानकर हे त्यांचे वडील आहे म्हणून त्यांचं नाव इथं आपण लिहिलं आणि ह्या दोघांचा संबंध इथं आपण लिहिलेला आहे, हे इथं लिहायचं आहे. त्यानंतर जिल्हा, राज्य आणि आता हे कोणत्या मतदारसंघातले होते तर सावली. आणि त्या 2002च्या यादीमध्ये ह्या भारत सदाशिव जानकर यांचं जो कुठं नाव आहे 2002च्या यादीमध्ये त्यांचं ते संपूर्ण माहिती, मतदारसंघ 156, भाग क्रमांक 150 आणि 455वा अनुक्रमांक ह्या भारत सदाशिव जानकर यांचं आहे. आता याच्यानंतर काय, इथं जन्मतारीख लिहायची आहे. कोणाची लिहिणार, भारत सदाशिव जानकरची लिहिणार का नाही, ज्यांचं फॉर्म आपण भरत आहोत EF फॉर्म त्यांचे, महादेव भारत जानकर यांची जन्मतारीख इथं लिहायची आहे. त्यानंतर लिहायचं आहे इथं त्यांचा आधार कार्ड क्रमांक, तो ऐच्छिक आहे. मोबाईल क्रमांक इथं द्यायचा आहे. त्यांच्या वडिलांचे नाव आपण वरती बघितलं आहे भारत जानकर, ते यांचं नाव येईल. त्यांच्या आईचं नाव म्हणजे महादेव भारत जानकर यांच्या आईचं नाव लक्ष्मी जानकर इथं लिहायचं आहे. आणि जर त्यांना पत्नी जर असेल तर इथं त्यांच्या पत्नीचं नाव तुम्ही लिहू शकता. आता हे झालं जेंट्सबद्दल. जर लेडीज असेल तर त्या प्रकारचं कसं तर ते पण बघून घेऊ आपण. बघा इथं, आता बघा इथं समजा सुनीता भारत जानकर हे आहेत आणि त्यांचं 2002च्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे. तर त्यांची प्रोजनी हे कुणासोबत तरी झाली असेल, मॅपिंग कुणासोबत तरी आपण केलं असेल, तर ज्या व्यक्तीसोबत त्याची मॅपिंग झालेली आहे त्यांचं नाव इथं येणार. दुसऱ्या उजव्या बाजूच्या फॉर्मच्या उजव्या बाजूला लिहायचं आहे. प्रकाश वेटू निमकर यांच्यासोबत झाले आहे. आता हे त्यांचं वडील असू शकतात, कुणी असू शकतात. मात्र या प्रकाश विठू निमकरचे नातेवाईक खाली लिहायचं आहे, विठू निमकर. मग विठू निमकर यांचे कोण लागतात तर वडील, हे इथं आपण लिहिलेलं आहे. नंतर आहे जिल्हा चंद्रपूर, राज्य महाराष्ट्र आणि मतदारसंघाचे नाव राजुरा. त्यांचं कोणत्या यादीत नाव आहे 154, 134 आणि 456. म्हणजे 154 मतदारसंघ, यादी भाग क्रमांक 134 आणि त्याच्यातला अनुक्रमांक 456. त्यानंतर इथं त्यांची जन्मतारीख लिहायची आहे. आणि जन्मतारीख लिहिल्यानंतर तसंच आतापर्यंत आपण जर बघितलं तर त्यांचं काय येईल ते आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर. आता इथं मात्र हे जानकर होते आहे, सुनीता भारत जानकर आहे, पण आता त्यांच्या वडिलांची माहिती आपण इथं घेत आहोत. तर इथं त्यांच्या पतीचं नाव नाही येणार, प्रकाश निमकर त्यांच्या वडिलांची माहिती, आईचे नाव सुनंदा निमकर इथं लिहिणार. आणि त्यांचे जर आता इथं सुद्धा खालवर झालेलं आहे, हे टायपिंग मिस्टेक आहे. भारत जानकर हे पती वरच्या रकान्यात येतील पतीच्या आणि इथं ओळखपत्र क्रमांक येईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे फॉर्म अचूक पद्धतीने भरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा काही शंका असेल, जन्मतारीख लिहिताना मात्र तुम्ही ते बरोबर लिहायचे आहे. तुमच्या जर जन्मतारीख आधार कार्डवर जर नसेल तर तुम्हाला जर मागितलं जन्माचा पुरावा तर तुम्हाला तो जन्माचा पुरावा द्यायचा आहे. जर तो तुमची TC असू शकते, तुमची मार्कशीट असू शकते किंवा जन्माचा दाखला, हे तुम्हाला इथं द्यायचं आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.